छान असा फटका, कलात्मक असा फटका पाहायला मिळाला. गॅप काढून शोधून काढलेला आहे तो परेश म्हात्रे यांनी. अतुल म्हात्रेवरती प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. परेश म्हात्रे यांचा 4 धावांसाठी गॅप शोधून काढला. ज्या प्रकारची फलंदाजी दैवत म्हात्रेची आपण पाहिली पॉवर प्लेच्या षटकामध्ये, गॅप शोधून काढण्याची जी खासियत होती त्याच प्रकारची फलंदाजी परेश म्हात्रे यांची आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा काहीसा मनसुबा नव्हता. पॉवर प्ले फोडून काढून 4 धावा आपल्या संघासाठी जोडले गेलेले आहेत ते परेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, प्रेशर ऑन अतुल म्हात्रे. पुढील चेंडू अतुल म्हात्रे यांचा. परत एकदा मोठा फटका, इथं मात्र फसलेले आहेत परेश म्हात्रे आणि झेल धरलेला तो दुर्वेश गोवारी यांनी. छान असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. काहीशी गरज नव्हती अशा मोठ्या फटक्याची, परंतु खेळण्याचा प्रयत्न तिथं मात्र पहिला हादरा ND11 स्मृती संघाला परेश म्हात्रे यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फलंदाज परेश म्हात्रे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका देखील आला, त्याच्यानंतर देखील मोठा कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळाला. अतुल म्हात्रे यांच्या मार्फत परेश म्हात्रे यांना पाठवले बॅक टू द पवेलियन. तर नवीन फलंदाज आपण पाहू शकता. छान अशी सुरुवात, त्याच्यानंतर छान असा कमबॅक बॉलिंग मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. अतुल म्हात्रे यांचा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर कमबॅक करत असताना परेश म्हात्रे याला पाठवलं तंबूच्या आश्रयामध्ये. चांगला झेल देखील आपण पाहिला दुर्वेश गोवारी यांच्या माध्यमातून. काहीसा आपण त्यांना पाहत नाही चांगले झेल करत असताना, परंतु इथं मात्र संयमी क्रिकेट खेळत असताना दुर्वेश गोवारी यांनी छान असा झेल पकडले. नवीन फलंदाज आपण पाहू शकता. कोण आहे तुमचा नाही त्यांचा शुभम आपल्याला पाहायला मिळतील नवीन फलंदाज. शुभम पाहायला मिळतील आपल्याला. पुढील चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा दुर्वेश गोवारी आपल्याला पाहायला मिळतील. काही एक चूक न करता काय से कळवायचं, पंचांचा इशारा काय येतोय. खेळाडू बाद आल्या पावली शुभम याला पवेलियनचा रस्ता दाखवत असताना अतुल म्हात्रे छान असा झेल परत एकदा आपल्याला पाहायला मिळाला. दुर्वेश गोवारी यांच्या मार्फत लगातारचे 2 झेल त्याच दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. पहिला एकदा परेश म्हात्रे, त्यानंतर शुभम आपल्याला पाहायला मिळतील बॅक टू द पवेलियन. सुरुवात छान आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर परेश म्हात्रेची एक चुकीचा शॉट, त्यानंतर परत एकदा शुभम आपल्याला पाहायला मिळाले त्याच दिशेवरती खेळत असताना. दुर्वेश गोवारी काही एक चूक न करताना सुंदर असे 2 झेल पाहायला मिळाले बॅक टू द पवेलियन. धावसंख्या झालेली ती 4 धाव 2 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकता. नवीन फलंदाज लवकर पाठवायचा आहे. पुढील नवीन फलंदाज, फलंदाजाचं नाव माहीत नसल्यामुळे प्रशांत. पुढील चेंडू अतुल यांचा. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. छान अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती देखील मोठा फटका आला, त्यानंतर छान असं कमबॅक पाहायला मिळालं अतुल म्हात्रे यांचा. आपल्याला 2 मोठे हादरे, त्याच्यानंतर डॉट बॉलच्या स्वरूपात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. छान अशी गोलंदाजी डॉट बॉलच्या स्वरूपात पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. या षटकातील शेवटचा चेंडू.
या षटकातील पॉवर प्लेच्या षटकामधील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल अतुल म्हात्रे यांचा. परत एकदा हळूवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथं मात्र मिसकम्युनिकेशन. परत एकदा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. काही गरज नसताना रोशन यांचा कॉल न बघता फलंदाज धावत सुटले नॉन स्ट्राईक एंड वरती. इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर काहीशी अवस्था ND11 संघाची दुर्वळीत आपल्याला पाहायला मिळते, परंतु अजून मात्र रोशन म्हात्रे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत रोशन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत संघांची अपेक्षा त्याच्यापासून जोडली गेलेली आहे. मोठ्या धावेची जी संख्या आहे ती रोशन मात्र काटू शकतो, परंतु आतापर्यंत गेलेले विकेट्स आता पाहू शकता. एकच धाव मोठा आला पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर 3 विकेट्स आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती मात्र 1 षटकाच्या समाप्तीनंतर 4 धाव फलकावरती. पॉवर प्लेचा षटक असताना छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अतुल म्हात्रे यांच्या मार्फत. मला ड्रीम 11 मध्ये टीम लावायचा होता. हॅलो, नवीन गोलंदाज आपण पाहू शकता. साईड चेंज पाहायला मिळतील आपल्याला. नवीन फलंदाज देखील रोशन ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल आपल्याला. नवीन गोलंदाज दुर्वेश गोवारी. मोठा फटका, ज्या फटक्यांसाठी जाणला जातो रोशन म्हात्रे. आक्रमण करत असताना दुर्वेश गोवारी वरती मोठा फटका 6 धावांसाठी. इथं मात्र काहीसा निर्णय पेंडिंग आहे का षटकार आहे? पंचांचा इशारा षटकार. तर छान अशी सुरुवात करून दिलेली. बॉलची मागणी, बॉल पुरवायचे. तर छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोशन यांच्या मार्फत. अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आल्या क्षणी मोठा फटका रोशन म्हात्रे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. दुर्वेश गोवारेवरती हल्ला करत असताना रोशन म्हात्रे स्लॉग शिप खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळतं. छान असा कमबॅक परत एकदा दुर्वेश गोवारी यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण जसं पाहिलं मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहू शकता ट्रॉफी तर असतेच, परंतु त्यासोबत आपण पाहू शकता कॅफे जीजी यांचे मॅन ऑफ द मॅचचे कुपन आहेत गौरव गोवारी यांच्याकडून आणि रोशन म्हात्रे यांच्याकडून श्री समर्थ मेडिकल स्टोअरचे जे सर्व आहे त्यांच्याकडून एक एनर्जी ड्रिंक. फुलटॉस प्रकारचा चेंडू, वाईड अतिरिक्त धावा, अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्वेश गोवारी काहीशी लाईन भटकत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तो मात्र झालेला आहे 11. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये अजून देखील पॉवर प्लेच्या षटकामधील दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामधील 4 चेंडू पर्याप्त स्ट्राईकवरती आपण पाहू शकता रोशन म्हात्रे. पुढील चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, काहीच बॉल शोल्डर टच वरती आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या स्वरूपात पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. छान असे कमबॅक. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर दुर्वेश गोवारी यांचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. बॉलमध्ये जराशी फिरकी करत असताना पेस चेंज ऑफ पेस, थोडासा टर्न आपल्याला पाहायला मिळतोय डॉटच्या स्वरूपात. पुढील चेंडू
मोठा फटका खेळायचा प्रयत्न 30 यार्ड्स मध्ये. इथं मात्र झेल सुटलाय, इथं मात्र झेल सुटला आणि झेल सुटलाय मात्र तो रोशन म्हात्रे यांचा. कॅच सुटली आहे परंतु कोणाची? रोशन म्हात्रे यांची. काहीच मुआवजा भरावा लागतो की काय? कारण की ज्या फलंदाजाची कॅच सुटली, मोठमोठे फटके खेळण्याचा मानसुकता त्याच्यामध्ये आहे. कोणतीही बाउंड्री त्याच्यासाठी लहान नाही. अशा रोशन म्हात्रेला जीवनदान देण्याचं कारण एक झेल आपल्याला पाहायला मिळाला सुटत असताना 30 यार्ड्स मध्ये. दुर्वेश गोवारी पुढील चेंडू. परत एकदा लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र पाहू शकता एक धाव घेण्यात यशस्वी. लेगबाईच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते एक धाव. धावफलकावरती धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती 12. पहिल्या चेंडूवरती देखील मोठा फटका आल्यानंतर काहीशी छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल दुर्वेश गोवारी यांची. आतापर्यंत धावा काहीसा खर्च केले नाही. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, नंतर छान गोलंदाजी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न नीरज म्हात्रे यांचा. डॉट बॉलची सांगता. धाव संख्या झालेली आहे ती 12. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने धाव संख्या जोडण्यामध्ये यशस्वी झालेला तो संघ. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता काहीसा यशस्वी ठरला नाही. डॉट बॉलची सांगता. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती मात्र 12. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये साईड चेंज आपण पाहू शकता. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. साईड चेंजिंग ओव्हर्स आपल्याला पाहायला मिळेल. साईड चेंजिंगचे सामने, नाईटचा सामना, लाईट्स ऑन आपण पाहू शकता. छान असं नियोजन आणि आयोजन आपण पाहू शकता. KGN व KPL प्रीमियर लीग 2026 स्लोगन असेल ते एक बनेंगे नेक बनेंगे. छान असं आयोजन आपण पाहू शकता. डे नाईट पद्धतीचे सामने आपण पाहू शकता. नवीन गोलंदाज परत एकदा पाहू शकता आपण. त्याच मार्कवरून करत असताना अतुल म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. समोर असतील ते रोशन म्हात्रे. आतापर्यंत छान अशी गोलंदाजी राहिली मातृश्री 11 रवी किरण या संघाकडून. आणि मात्र कुठेतरी जखडून ठेवली. सुरुवात चांगली करत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता एनडी संघ, परंतु कुठेतरी बॉलिंगचं वर्चस्व जास्त राहिले. धावसंख्या खर्च केले ते मात्र 12. आता मात्र रोशन म्हात्रे ऑन स्ट्राईक. अतुल म्हात्रे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पंच इंटरेस्टेड नाही. स्टंप मिस करत असताना पंचांचा इशारा. डॉट बॉलची संगता आपल्याला पाहायला मिळते. छान अशी गोलंदाजी आपण पाहू शकता. वारंवार दबाव बनवून ठेवलेला आहे तो समोरच्या संघावरती. फलंदाजी करण्याच्या संघावरती प्रेशर निर्माण करून ठेवलेला आहे तो. गोलंदाजी करणाऱ्या संघांनी छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्रांनी मात्र 12 पाहायला मिळतील. स्लोअर पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला. इथं मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. छान अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. ज्याची गरज असते त्याच प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मातोश्री रवी किरण या संघाकडून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चं वर्चस्व दाखवत असताना आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. मोठमोठे फलंदाजांना बॅक टू द पवेलियन पाठवले. रोशन म्हात्रे खेळतील पुढे चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू, फिरकी प्रकारचा चेंडू. पंचांचा इशारा. निर्धाव. वाईड प्रकारचा चेंडू. पंचांचा इशारा दंडित करण्यात आलाय. सोयर मारा. ऑफस्टिकचा बराचसा बाहेर वळत असताना चेंडू दंडित केलेल्या वाईड बॉलच्या स्वरूपात. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असताना दिसतात आपल्याला रोशन म्हात्रे, पण काहीसा संपर्क चांगला होत नाहीये बॅट आणि बॉलचा. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आपटी प्रकारचा चेंडू. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. आता मात्र झेल बाद झालेला आहे तो रोशन म्हात्रे. अतुल म्हात्रे यांनी मोठा मासा गळ्याला लावलेला आहे. जाळा रचला आणि त्यात फसला रोशन म्हात्रे. बॅक टू द पवेलियन. एक आशा जी ND11 संघाची रोशन म्हात्रे बॅक टू द पवेलियन आपल्याला जात असताना पाहायला मिळते.
छान असा खेळ सुरू होत असताना इथं मात्र बॉलिंगचं वर्चस्व आणि क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं आपल्याला पाहायला मिळते मातोश्री 11 रवी किरण या संघाकडून. धाव संख्या मात्र आणि मात्र 15. रुद्र आहे ना कॅच घेणार. नवीन फलंदाज भाऊस ना काय नाव. श्याम राणा. नवीन फलंदाज श्याम राणा आपल्याला पाहायला मिळतील. आणि कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र परत एकदा श्याम राणा आल्या पावली परते डगआउटचा शिकार. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर सापडला. श्याम राणा झेल बाद. बॅक टू द पवेलियन. आतापर्यंत अर्धे फलंदाज ND11 संघाचे पवेलियन मध्ये परत असताना आपल्याला पाहायला मिळालेले. काहीसे करू शकले नाही आपल्या संघासाठी. डगआउटचा शिकार. धावसंख्या झाली ती 15. हॅलो फिल्डिंग. हॅलो 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 हॅलो. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ए नाव काय. ए 12 बोलवणार आहे की नाही रे. नवीन फलंदाज आदित्य. आधी आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू. विजय को भेज पहले मच्छर आकर. छान अशी गोलंदाजी परत एकदा पाहायला मिळते अतुल यांची. बॉलिंग मध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. गती परिवर्तन. स्विंग पद्धतीचे चेंडू. हलक्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न. इथं मात्र डॉट बॉलच्या स्वरूपात छान असे षटक आपल्याला पाहायला मिळालं. अतुल म्हात्रे यांचे 2च धावा खर्च केल्यात. छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहिजे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती 15. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये अर्धा जो संघ आहे तो पवेलियन मध्ये परत जाताना पाहायला मिळेल. आता फक्त येणारे 2 षटक अंतिम षटक या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कशा प्रकारे ND11 संघ धावा जोडतो याच्याकडे आशा असेल आपल्या संघाची. आदित्य यांच्यासाठी महेश म्हात्रे यांच्याकडून 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी. विकास नाईक कडून 500. विकास नायक यांच्याकडून देखील 500 रुपये. आदित्य पाटील. आदित्य पाटील साठी लगातार 2 षटकासाठी आपल्याकडे 2 पारितोषिक आलेले आहेत. तर पारितोषिक वाढवण्यात आलेले आहे. 1000चं पारितोषिक. 500 महेश म्हात्रे यांच्याकडून आणि 500 नाईक भाऊ यांच्याकडून. लगातारचे 2 षटकारांसाठी स्पीडअप करायचा सामना. विनंती असेल स्पीडअप करायचा सामना. 2 षटक उर्वरित या सामन्यामधील या इनिंग मधील. बॉलर कोण आहे. सुवर्ण संधी आदित्यसाठी. नवीन गोलंदाज सुनील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नीरज म्हात्रे यांचा. 1च धाव. धाव संख्येत कासवाची गतीने वाढ. 1 धाव. 16 धाव. आता आलेले आहेत ते आदित्य ऑन स्ट्राईक ज्यांच्यावरती लागलेले पारितोषिक. लगातारचे 2 षटकार मारल्यास एकूण 1,500चं पारितोषिक त्यांच्या नावावर. पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त धावा. स्वेर मारा आपल्याला पाहायला मिळत आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्क वरती सुनील. मोठा फटका इथं मात्र सक्सेसफुल.
षटकार आपल्याला पाहायला मिळतो आदित्य यांच्या बॅट मधून. आता मात्र रेस मध्ये असतील ते, कारण की परत एकदा षटकार आल्यावरती लगातारच्या 2 षटकारावरती लागलेले पारितोषिक घेण्याचा प्रयत्न, सुवर्ण संधी आदित्य यांच्यासाठी. आपल्या टीम साठी देखील धावा जोडण्याचा प्रयत्न करत असताना आदित्य पाहू शकता आपण. पुढील चेंडू, मोठा फटका, खेळण्याचा प्रयत्न, काहीच संपर्क नाही. एक धाव घेण्यात यशस्वी तू मैंने इथं पाहायला मिळेल, परंतु एकच धाव. छान कॉल, कारण की आपण पाहिलं आपले 5 फलंदाज बॅक टू द पवेलियन आहेत. तर त्या मनाने आपल्याला हळूहळू पद्धतीने का होईना एकेरी दुहेरीने आपल्या संघासाठी धाव जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढील चेंडू सुनील यांचा आपण पाहू शकता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, हा देखील चाललाय सीमारेषेत पार 6 धावांसाठी. सुंदर असे प्रयत्न आपल्याला शेवटच्या षटकांमध्ये पाहायला मिळतात. आदित्य आणि नीरज मात्रे यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या संघासाठी महत्वपूर्णची धावा जोडी करत असताना ND11 संघासाठी नीरज आणि आदित्य पाहायला मिळते. 2 मोठे फटके त्यांच्या बॅट मधून स्कोर उंचवित असताना आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या झाली ती 30. यासाठी 6च जाणार आहे. बॉल 6 घे. तू काय मंतर मारला काय? कुठे टाइमपास करत होत असतो. 6चा बॉल आहे. 6चा बारक्याने सांगितलं होतं घेतील ते. ते तिकडे तरफतायत ना तोच बॉल साठी. चालू करायचंय. छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत जोडणी करायचा प्रयत्न नीरज आणि आदित्य यांचा. सुनील आपल्याला पाहायला मिळतील. साईड चेंज, बॅटी खालचा चेंडू उंच खेळून काढलेला तो मिडऑफच्या दिशेने 4 धावांसाठी. नीरज मात्रे आता मात्र आपल्या संघासाठी धाव जोडणी करण्याचा प्रयत्न एक साईडने आपल्याला पाहायला मिळतील. नीरज मात्रे छान असे गोलंदाज देखील आहेत ते. शॉर्ट हँड मलिंगा नीरज मात्रे त्याच प्रकारची फलंदाजी देखील चांगली करत असताना आपण पाहायला मिळते. नीरज मात्रे आपल्या संघासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहायला मिळते ती 34. नो टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा षटक या इनिंग नंतर निघतील. पुढील सामना पुढील सामन्याचे दोन्ही संघ यांना विनंती आहे, या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस साठी यायचे. प्रमोद दादा भगत प्रतिष्ठान व स्वर्गीय भरत शेठ गोवारी दोन्ही संघाचे कर्णधार. माझं काम आहे ना. तर विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. शेवटचा षटक या इनिंग मधील. कोणाची मॅच आहे? अरे आपलीच मॅच आहे. कोणाची? लवकर सामना स्टार्ट करायचा. शेवटचा षटक या इनिंग मधील. धाव संख्या झाली ती 34. नवीन गोलंदाज आपण पाहू शकता. सार्थक यंगस्टार आपण पाहू शकता, ज्यांनी छान क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. छान असं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. त्याच प्रकारे फलंदाजी देखील आता मात्र आपल्याला पाहायला मिळते ND11 संघाकडून. पुढील चेंडू इथं मात्र छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलच्या स्वरूपात तिकट मारा, वाईड ऑफ बॉल आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू इथं मात्र पाहू शकता काहीशी मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा वाईड +1 आपल्याला पाहायला मिळेल. त्याच दरम्यान एक धाव घेण्यामध्ये यशस्वी पाहायला मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावांची जी गरज आहे त्याची उत्सुकता देखील फलंदाजांना भापते. त्याच मनाने जिथे रन मिळेल तिथे पळण्याचा प्रयत्न, रन घेण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता दोन्ही फलंदाजांकडून. परत एकदा
पंचांचा इशारा नो बॉल आउटसाइड द पिच, बॉल पिचिंग आउटसाइड द क्रीज. पंचांनी दंड केलेला आहे, नो बॉल. आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढील चेंडू फ्री हिट. पुढील चेंडू मोठा फटका करण्याचा प्रयत्न. छान अशी फलंदाजी पाहायला मिळते इथं, मात्र आपण पाहू शकता थर्ड अंपायरचा इशारा रनआउट साठी. फ्री हिटचा बॉल होता, काहीशी गरज होती का धाव घेण्याची आता मात्र प्रश्न पडला असेल, परंतु धावेची देखील गरज असेल एनडी संघाला, त्या देखील फलंदाजांनी धावण्याचा प्रयत्न केला असावा. पंचांकडे इशारा चाललाय रनआउट साठी. फलंदाज बाद. छान गेदर केलेलं आहे गोलंदाजांनी. शाबास जीवन. आणि इथं मात्र परत एकदा आपण पाहत असताना 38 झाले ना. आदित्य यांच्या खेळीचा समाप्ती पाहायला मिळते. बॅक टू द पवेलियन नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अजून देखील 4 चेंडूचा खेळ पर्याप्त. धावसंख्या झाली ती 38. त्याच प्रकारचा खेळ आपण पाहू शकता मागच्या मॅच मधील देखील आपल्याला पाहायला मिळाला. नयन आपण पाहू शकता ब्लॉक हॉल मध्ये लो फुलटॉस प्रकारचा चेंडू. इथं आपण पाहू शकता मिसफील्ड फ्रॉम दी थर्ड प्लेअर. बॉल चालला सीमारेषे पार 4 धावांसाठी. ज्या धावांची गरज आहे त्याच प्रकारचे धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळते ND11 संघाकडून. 42 धाव फलकावरती. अजून देखील 3 चेंडूचा खेळ पर्याप्त. छान अशी फलंदाजी नीरज म्हात्रे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. त्याच प्रकारचा चेंडू लो फुलटॉस प्रकारचा चेंडू. पंचांचा इशारा नो बॉल, नो प्लस 1 आपल्याला पाहायला मिळेल. काहीसे गोलंदाजीमध्ये फेरबदल बिघड पाहायला मिळते आपल्याला. छान अशी गोलंदाजी करत असताना लाईन भटकत असताना नो चेंडूचे प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज सार्थक यांच्याकडून. अजून देखील 3 चेंडूचा खेळ पर्याप्त. 44 धावसंख्या धावफलकावरती कुठून काढलेले आहेत. खेळून काढण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने. इथं मात्र एकच धाव. आता मात्र स्ट्राईक वरती येतील नीरज म्हात्रे ज्यांच्या बॅट मधून रन्स येताना आपल्याला पाहायला मिळाले. उर्वरित शेवटचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. या इनिंग मधील सार्थक यांची खूप मोठी षटक आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू सार्थक यांचा फुलटॉस लो फुलटॉस प्रकारचा चेंडू. परत एकदा लगातार 3रा लो फुलटॉस प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रनिंग करत असताना धाव बादच्या स्वरूपात. आता मात्र नीरज यांच्या खेळीचा समाप्ती झालेली आहे. बॅक टू द पवेलियन 2 धाव घेण्याचा प्रयत्न. तिथं मात्र फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. याच्यानंतर होणारा सामना याचा टॉस करण्यात येणार आहे आपल्याला. प्रमोददादा भगत प्रतिष्ठान नौपाडा विपक्ष स्वर्गीय भरत शेठ गोवारी सँडी भगत वर्सेस बारक्या कांबळे आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज राज. शेवटचा चेंडू कशा प्रकारे धावा जोडतोय. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धाव घेण्यामध्ये त्याशी दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल पाहायला मिळते. धाव संख्या झालेली ती 48.
तर इनिंग समाप्ती झाली तर आपण 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 49 धावांचं लक्ष्य असेल ते मातोश्री आणि रवी किरण संघाच्या मध्ये. आणि आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. जसे आपल्याला पाहतोय की दोन्ही कर्णधार कमेंट्री कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रमोद दादा भगत प्रतिष्ठान नौपाडा विपक्ष स्वर्गीय भरत शेठ गोवारे यांच्यामध्ये आपल्याला नाणेफेकीचा कौल पाहायला मिळेल. उसने किया क्या उधर से? गणेश यादव यांनी नाणेफेक करून घ्यायचे. गणेश यादव यांना विनंती असेल नाणेफेक करून घ्यायचे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि संघाला विनंती आहे की टीम मीटिंग आपण बाहेर केली तर बरं होईल. आणि आपले सलामीचे जोडी देखील पाठवायचे आहेत. जसं काय पाहू शकता संघाने क्षेत्ररक्षण लावायचा आलेले आहेत. तर टॉस पाहू शकता आपण गणेश यादव यांच्या हस्ते. हॅलो बोला ना. कधीच टाकले 4 वाजता टाकले. काहीतरी 5,280 काहीतरी. ओके काय हा मी बोललो तर टाकणार बाबा 4 वाजता. जिंकलो हम मैच कोण जिंकला टॉस कोण जिंकला. तर इथं पाहू शकता स्वर्गीय भरत शेठ गोवार या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. तर सलामीचे फलंदाज पाठवायचा लवकर स्पीडअप करायचा सामना. पंचांना विनंती आहे संघाकडून क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. थांबा जा ना अजून जरा. आयुष अरे वो पोर्टर टॉस जिंकला. हाँ हाँ और मैं क्या बोल रहा था आयुष किधर गए. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सलामीचे फलंदाजांना विनंती आहे लवकरात लवकर पाठवायचंय. मातोश्री 11 रवी किरण आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. मॅच स्पीडअप करायचा. अजून देखील आपल्याला सामने खेळवायचे 5 सामने खेळवायचे आहेत. तर वेळेची पाबंदी असेल लवकरात लवकर सामने फिनिश करायचे आहेत. आपल्याला सलामीचे फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. आणि ND11 संघाला देखील विनंती आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. जसे की आपण पाहता की सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं ही विनंती आहे. मला नाही माहिती काय घेतलं ते विचारायला लागलं आपल्याला. अरे ओ ड्रिल विल वाला काय काय घेऊन जा. बॉल पाहिजे ए बॉल दे खालून. अरे माझ्याकडे कुठे आहे बॉल. याच्यात बॉलच नाही. कुठे आहे बॉल. कुठे ठेवले त्या साईडला बघ. कुठे त्या साईडला अजून कुठे त्या साईडला. झालं आपलं 2 बॉक्स. इथून काय याच्यात नाही ना हे फेकून दे. फेकून दे. अरे जुने बॉल बॉक्स मध्ये ठेव ना. कुठे आहे जुने 2 ए बाबा. ठीक है ओके हाँ बॉल दे रहे बॉल ना हे घे अजून एक दिलं तू एक दिलाय नाही 2 फेकले बॉल त्याने. खाली ज्यूस आहे का रे. तर सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल धावांचं लक्ष आपण पाहिलं तर 49 धावांची गरज 5 षटकामध्ये. रवी किरण संघाला मातोश्री 11 रवी किरण या संघाला छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 2 षटकामध्ये नीरज मात्रे आणि आदित्य यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळेल जेणेकरून धावा जोडण्यामध्ये उत्तीर्ण झालेले तो ND11 संघ. सामना स्पीडअप करायचा आहे. बॅट्समन कोण आहेत.
बॅटिंग घ्या. इधर कौन बैठेगा ये तो बता. भाव का मैच है अगला. नवीन गोलंदाज प्रथम गोलंदाजासाठी रोशन म्हात्रे, फलंदाज आपण पाहू शकता अतुल म्हात्रे आणि रुद्राक्ष आपल्याला पाहायला मिळतात. बाला चालू आले बाई रुद्राक्ष उप बाला. सिंपल असा खेळण्याचा प्रयत्न, कलात्मक शॉट ज्याच्यासाठी अतुल म्हात्रे जाणला जातो, पूर्ण पळवलाय आणि धावा संख्या घेतलेली आहे ती 4. बॅट्समन कोण आहे? अतुल म्हात्रे, रुद्राक्ष. तर छान असा फटका आपल्याला पाहायला मिळत. जशी सुरुवात ND11 संघाने केली होती अतुल म्हात्रेंच्या पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच प्रकारची सुरुवात अतुल म्हात्रे यांनी देखील आपल्या संघासाठी केलेली आहे. रिव्हेंज टिट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से देंगे. कलात्मक फटका गॅप मध्ये ढकलून काढला, धावसंख्या जडलेले ते 4. रोशन म्हात्रेवरती हल्ला पहिल्या चेंडूवरती, बघू कशा प्रकारे कमबॅक करतोय. इथं मात्र पंचांचा इशारा, सुएर मारा, थर्ड अंपायर रिव्ह्यू वाईट साठी रिव्ह्यू घेतलेल्या पंचांनी. उधर का सामने वाला नहीं है, वही सामने वाले को दिखा रहा था. वाईट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. एक रिव्ह्यू लॉस्ट झालेला आहे तो ND11 संघाचा. या प्रकारे सामने आता आपण पाहू शकता, ISPL मध्ये देखील आपण पाहू शकता 2 रिव्ह्यू संघाला दिले जातात. एक रिव्ह्यू लॉस्ट झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, दुसरा चेंडू अवांतर आपल्याला पाहायला मिळतं वाईट पद्धतीने. पुढील चेंडू मोठा फटका, आल्या पावली पाठवून दिला, स्लॉग हा हिट. अतुल म्हात्रे यांनी षटकारासाठी, क्लासिक फलंदाज, वन ऑफ माय फेवरेट प्लेयर इन कामोटे अतुल म्हात्रे. मेरिट वरती खेळण्याचा जो मनसुबा असतो, मेरिट वरती खेळणारा फलंदाज, वन ऑफ माय फेवरेट प्लेयर फ्रॉम कामोटे इज अतुल म्हात्रे. कॅमेरा सेट कर यार. छान पद्धतीने मेरिट वरती खेळतात. दरवेळी जेव्हा त्यांचा खेळ पाहतो मी, मेरिट वरती खेळतात अशी त्यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जिथं बॉल असतो त्याच प्रकारे तिथंच खेळला जातो आणि जसा बॉल आला स्लॉग मध्ये पाठवून दिला षटकाराच्या स्वरूपात. साठी एवढे खेळले असं नाही, दोघे पण खेळले. निलेश भालेराव यांचं देखील स्वागत आहे. आपण स्थानपन्न व्हायचं. निलेश भालेराव यांचं स्वागत आहे. पुढील चेंडू रोशन म्हात्रे यांचा. परत एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, काहीसा खेळू शकत नाही. राईस झाला बॉल, डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळते. चांगला असा कमबॅक आता रोशन म्हात्रे यांचा. पहिले 2 चेंडू अतुल म्हात्रे यांचे आहेत, तिसरा चेंडू मात्र रोशन म्हात्रे वर्चस्व ठरलेत. नाही म्हणणार मी पुढील चेंडू ए बॉलर को ले आयुष. परत एकदा लेग साईडला खेळून काढलेला आहे. फिल्डर येत असताना एकच धाव. धावसंख्या झाली ती तब्बल आपण पाहू शकता 12. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकता 12 धावा जोडल्या आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा जोडल्या गेल्यात. रोशन म्हात्रे ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू, सुंदर असा कलात्मक फटका कव्हरच्या दिशेने पाहायला मिळतो 4 धावांसाठी. ब्लॉक पद्धतीचा चेंडू, सुंदर असा कलाईचा वापर करताना पाहायला मिळेल. बॉल ढकलून दिला बाउंड्री लाईनच्या स्वरूपाने. 4 धाव. धाव संख्येत वाढ आपल्याला पाहायला मिळते. 16 धाव संख्या पॉवर प्लेच्या षटकामधील. अजून देखील शेवटचा एक चेंडू पर्याप्त.
रोशन म्हात्रे यांचा शेवटचा चेंडू आहे षटकामधील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बैठक शॉट, एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का, तर 2 धावा यशस्वीरित्याने पार पडल्यात. धावसंख्या झाली एक षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकता, पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18. सुंदर अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्याच प्रकारची छान फलंदाजी देखील मातोश्री रवी किरण या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. तर स्पीडअप करायचा सामना लवकरात लवकर. अजून देखील सामने आपल्याला खेळायचे आहेत, टीम मीटिंग करायची नाहीये जास्त. संघांना विनंती असेल. निलेश भालेराव यांचं आगमन झालेलं, तर त्यांचं स्वागत आहे की त्यांनी स्थानपन्न व्हायचं आपल्या कमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचं स्वागत आहे. आपण पाहू शकता KGNच्या मार्फत आपल्याला कॅफे जीजी गौरव गोवारी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच जर आपण पटकरता मॅन ऑफ द मॅचचं कुपन आणि श्री समर्थ मेडिकल यांच्याकडून एक एनर्जी ड्रिंक आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद त्यांचे. पुढील गोलंदाज नीरज म्हात्रे, अतुल म्हात्रे. मलिंगा स्टाईलची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नीरज म्हात्रेंची डॉट बॉलच्या स्वरूपात छान अशी एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळाले. परेश म्हात्रे मास्टर माइंड, त्याच प्रकारे छान असे वर्सटाईल बॅट्समन अतुल म्हात्रे देखील मेरिटवरती खेळणारे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक आणि खेळून काढलेला आहे थर्ड मॅनच्या दिशेने पॉइंट वरती टोळून काढलेला षटकार नाही चौकार. सुंदर असा फटका पाहिला. जसं मी म्हटलं की मेरिटवरती खेळणारे फलंदाज आहेत अतुल म्हात्रे. ज्या दिशेने बॉल येतो त्या दिशेने खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. गॅप शोधून खेळण्याचा प्रयत्न, जरा का बॉल रेंजमध्ये असला तर मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट देखील करतात. छान अशी फलंदाजी अतुल म्हात्रे यांची. 4 धावांसाठी धावसंख्या झाली ती 22. इथं मात्र घडते काय, वाईड +4 आपल्याला पाहायला मिळते. काहीशी चूक होत असताना मागच्या क्षेत्ररक्षकांकडून आणि धावा वाढत असताना धावसंख्या झाली ती 27. वाईड +4, दुष्काळात 13वा महिना, धावा कमी, त्यामध्ये असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जोडलेले ते 27. परत एकदा अवंतर चेंडू वाईड स्क्वेअर पद्धतीचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड पद्धतीचा चेंडू, लाईन लेंथ थोडीशी भटकत असताना नीरज म्हात्रे लेग साईडच्या दिशेने आपल्याला पहिला वाईड पाहायला मिळाला. नंतरचा चेंडू ऑफ साईडच्या स्टिकच्या बाहेर पाहायला मिळाला. परत एकदा हळूवार पद्धतीने खेळून खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र तुतुमेने पाहायला मिळते. पंचांचा इशारा, फलंदाज बाद. काहीसं मिसकम्युनिकेशन झालं आणि डायरेक्ट हिट वाटतं इथं झालंय आणि पंचांचा इशारा, फलंदाज सेट बॅट्समॅन आपण पाहू शकता अतुल म्हात्रे ज्यांच्याकडून मॅच फिनिश करण्याची अपेक्षा होती. बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळतील. काहीशी गरज नसताना धोकादायक रन घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला, त्याचा मोबदला विकेटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आपण पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज पुढील चेंडू कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र झेल सुटलेला आहे. त्याच दरम्यान एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या झाली ती 29 धावा. रुको 2 मिनट, कॉल पे रुको, बैट्समैन को ना रुको.
नवीन फलंदाजाचे नाव माहित नाही तर आपला 12वा खेळाडू असला तर बरं होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न लेगबारच्या स्वरूपामध्ये आपल्याला धाव पाहायला मिळते. एक धाव संख्येत धाव वाढ झालेली आहे ती 30 धाव संख्या. नवीन फलंदाज आपण पाहू शकता जीवन. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकता नीरज म्हात्रे. मोठा फटका खेळला तर आहे परंतु काय घडतंय पंचांचा इशारा षटकार. छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जीवन यांच्या मार्फत. अठरा चेंडू 13 धावांची गरज. 36 झालेत धावा. आता बॅट्समन बॉलर कोण आहे दादा? आता बॉलर तर लगातार पंडित दादासाठी आपल्याला पारितोषिक आले. लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक रवी दादा भगत यांच्या हस्ते पंडित गौर यांना. आणि हा तर मोठा फटका पाहायला मिळते. घनागती हल्ला षटकाराच्या स्वरूपात पाहायला मिळतो. आजवरच्या मॅचेस मध्ये मोठा फटका पाहायला मिळाला. बिगेस्ट 6 पाहायला मिळाला आपल्याला. षटकार परत एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू पंचांनी दंडित केलं. नो बॉल आणि बॉल चालला सीमारेषे पार. 4 धावांसाठी नो +4 आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा. दोन धावांची गरज. 17 चेंडू 2 धावांची गरज. सुंदर असा झाडूत्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला. कलात्मक फटका चौकार. सामना जिंकलेला आहे तो मातोश्री आणि रवी किल्ले संघाने. तर राम फडके सरांचं इथं आगमन झाले. त्यांचा सहर्ष स्वागत आणि त्यांचा स्वागत करतील विलासदादा गोवारी त्यांच्या हस्ते करण्यात येईल. राम फडके यांचं स्वागत आपण पाहू शकता. त्यांचं हार्दिक स्वागत आहे इथं. त्यांचा सन्मान आपण पाहू शकता विलासदादा गोवारी यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळेल.